गुड आफ्टरनून सर्वांना. आज आपण कुठे चाललोय? प्लेअर रेडी आहेत सगळे, छाता बिता घेऊन. पुन्हा आलेली आधी जरा आठवलेली येते आणि चला म्हणती कुठे जायचं. तिला कोणी लागते आता कशी वाटते आधी. चला. आणि आता तिचा भाऊ आला. काय नाव होतं? रोहिणीची वाट बघतो आता. कुठे जायचंय? हा कुठे जायचंय आम्हाला त्या डोंगरावर. बघा इथून दिसतोय का तो? त्या डोंगरावर जायचंय. पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. निघालेत सगळे. चला थोडं जल्दी, थोडं जल्दी, थोडं जल्दी. छानसं वातावरण आहे, किती सुंदर वातावरण. अगदी जवळ आमच्या घराच्या. आता ही करायचो पान खायचं. टणटणीचं झाड म्हणतात त्याला. किती सुंदर फुलं आली तर. वाव. आणि त्याला आहे धनगराचा वाडा. बैल हे पहा, या सुंदरच्या रानामध्ये धनगराचा वाडा. आबू फक्त इथं. आबू कुठे आलो आपण? ज्या बकरांमध्ये पळत जा. वरती जायचं आम्हाला त्याला. चलो. तोंडावर पडला असते रोहिणी. उडी अशी मारली तोंडावर पडली असते. आलोय असं छानस घनदाट जंगल लागले. या लवकर. काल आज जरा थोडा पाऊस थांबलाय. चलो जल्दी जंगलात चला. वरती जायचे पठारावर आम्हाला. सगळे प्लेयर्स सगळे निघालेत आणि आता आम्हाला वरच्या पठारावर पोचायचे. आणि आबीला चालता येत नाही तर 2-2 काठे घेतले. आबी जमलीस का? जमली ती. मंदिर दिस दाखवतो तुम्हाला. इकडे नव्हती आली ना आधी. तिथं म्हणली मला नव्हती यायची. मला वॉटर पार्कला जायचं. कोण तुला वॉटर पार्कला न्यायचं? माझ्याशिवाय कोण न्यायचं तुला? माझ्याशिवाय तुला कोण पुसतील का? पुसतं का कोणी? माझ्याशिवाय तुला पुसतं का कोणी? म्हणजे विचारतं का? विचारतं का कोणी? जय डोंगर बाबा. पोराने शेड बनवली हा ना. हे डोंगर बाबाशी आलोय. हे डोंगर बाबाचं मंदिर हे छानसं बनवले बघा. सर्वांनी दर्शन घ्या. हे डोंगर बाबाचं मंदिर दर्शन घ्या. का मोरांचा आवाज ऐका. इथं खूप सारे मोर आहेत. आमच्या गावडेवाडीचं डोंगर बाबा हे मंदिर आहे. डोंगर बाबा डोंगरावरती डोंगर बाबाचं मंदिर आहे. सर्वजण आले तिथं. आता थोडासा विसावा घेत आहेत. दमलेत. आणि हेच ते मंदिर. लहानपणी आम्ही इकडे यायचो. आता सुंदर बनवले. शेड वगैरे बनवले. खूप वर्षाने मी सुद्धा वरती आलो. इथं सोलर लॅम्प पण बसवला इथं. आणि चांगली सुविधा केली. मुलांनी डोंगरेमळ्यातल्या मुलांनी छान बनवले. इथं डोंगर बाबाचा उत्सव पण ते एप्रिल महिन्यामध्ये करतात. सुंदर बनवले. वा. पूर्वी इथं खूप छोटी जागा होती आम्ही यायचो तेव्हा. आता सुंदर झालं. छोटा ब्रेक घेतलाय आम्ही आता. जय डोंगर बाबा. चढण सुरू झालेली आहे.
वरतून आम्ही चाललोय आता आणि असा हा रोड आहे. चला इथून, चला चला इथून मधून चला, चला पुढे चला, चलो गो 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 गो, चलो चलो सीधे चलो. काटा आहेत का तिथं? हा मग चल पुढं, चल पुढं, थांबू नको. इथून आलोय आम्ही. काय झालं, मच्छर चावलं का? काहीतरी चावतंय. मच्छरच असेल, डास मच्छर असू शकतात. आलोय आम्ही वरती. किती सुंदर वातावरण आहे. निसर्गामध्ये जाण्याचा एक आनंद वेगळाच असतो. निसर्गामध्ये गेल्यानंतर आपल्याला हलकं वाटतं. ती मुलं वर चढत आहेत आमची सगळी. सुंदर परिसर आहे. हे आम्ही बरोबर पठारावरती आलोय आणि इथे एक ते घोड्याच्या आकाराचा दगड आहे, तिकडे चाललोय आम्ही आता. किती सुंदर परिसर आहे पहा, हिरवगार, हिरवी चादरेने हा डोंगर नटलेला आहे. आणि आता त्या घोड्याकडे चाललोय आम्ही. मला दाखवतो, चला. खाली आमची गावडेवाडी गाव. चला दाखवतो. मम्मीला गॅलरीत बोलवलं की मम्मीला दिसत. एकदम उंच, एकदम टोकावर आलोय. इथं आमची घरं दिसत आहेत आणि आता मुलं इथं इको पण येतोय. चला आवाज द्या, आभी चल वरती ये, चल तुझ्या. आभी आता इको येणार आहे, मोठा इको येतोय आपल्याला. रिव्हर्स आवाज येतो आपल्याला परत स्वतःच. किती सुंदर वातावरण आहे. परत परत 1 2 3. सिद्धू 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 बोला, सिद्धू. ये पा इको आला, ऐकायला असेल तुम्ही. किती छान आहे बघा वातावरण. आमचं मंदिर आहे देवीचं, तिथं देवीचं मंदिर तुम्हाला झूम करून दाखवतो, झूम करून. हे पा देवीचं मंदिर. मग तुझी मम्मी आपण अशी झूम करून पाहिली असती. आम्ही आता हत्तीच्या सोंडेसारखा या ठिकाणी दगड आहे आमच्या डोंगरावरती, तो शोधतोय. मी बरेच वर्ष आलो नाही ना, त्यामुळे मला भेटलं नाही. आता पाहूया. आमची इशू म्हणतीये पुढे, आणि नक्कीच तो पुढे असणार आहे, कारण मी बरेच वर्ष आलो नाही इकडे. आणि हे पहा, हा सिद्धू इकडे आमचा. पोरं दर रविवारी त्यांना निसर्गात यायला आवडतं. मला तर खूप आवडतं निसर्गामध्ये येण्यात, कारण निसर्ग आपल्याला शांत करत असतो. आणि निसर्ग आपल्या जवळ आहे. इतक्या माझ्या घराच्या तर 1 किलोमीटरवरती आहे हा सर्व निसर्ग. त्यामुळं मला अजून बरं वाटतं. त्यामुळे मी रविवारचा दिवस घरी न झोपता मुलांबरोबर एन्जॉय करत असतो. बरीचशी लोक घरी झोपतात आणि रविवार आपला वाया घालवतात. आयुष्यातला एक मोठा क्षण, मोठे टाईम ते झोपण्यात घालवतात, जो की आपल्याला देवाने रात्री दिलाय. पण लोक रात्री झोपून तो वेळ, आयुष्यातला वेळ वाया घालवतात. आणि हा इतका सुंदर असा निसर्ग ते मिस करतात. बऱ्याचशा लोकांना जो आळस आहे तो काढला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने ट्रेकिंग करणं, हे निसर्गाच्या सानिध्यात जाणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही एकतर चिरतरुण राहता आणि तुमचं मन शांत राहतं. जगामध्ये टेन्शन सगळ्यांनाच आहे, काम सगळ्यांनाच आहे, पण मिळालेला वेळ अगदी हिमाचल, कुल्लू मनाली, काश्मीरकडे जाण्याची गरज नाही आहे. इतक्या जवळ आपला निसर्ग आहे, त्याचा आनंद सर्वांनी घेतला पाहिजे. आणि छोट्या मुलांबरोबर तो घेतलाच पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो वेगळाच असतो. नेहमीच ट्रेकिंगला येत असतो. तिला पण खूप आवड आहे. ती कधी कधी दुपारी झोपण्याचा प्रयत्न करते. घरी असली की ती झोपतेच, 100% झोपते. म्हणून मी तिला घेऊन येतो आवडते. पण तिला पण आनंद आहे फिरण्याचा. थोडा थोडा आहे, थोडा थोडा नाही. थोडी थोडी आळशी पण येते भयंकर. बघा दाताळ काढण्यात 1 नंबर. अशा तऱ्हेने आता आम्ही पुढे चाललोय. इथे एक दगडामध्ये आहे ना, सोंडेच्या आकाराचा आहे दगड. मग त्याला आम्ही हत्तीची सोंड म्हणतो. लहानपणी आम्ही तो शोधला होता, तर तोच पाहायला आणि आलोय आम्ही. हीच ती हत्तीची सोंड. ती लहानपणी आम्ही इथे यायचो.
अभिच्या वयाच्या असून तेव्हापासून आम्ही येतोय. हे बघ किती सुंदर ठिकाणी आहे बघा ती. आणि त्याला बरोबर हत्तीच्या सोंडाचा आकार आहे. पाहिलं ती सोंड आहे पुढे. सीताफळाच्या बागात आहे. आणि खूप सारे मोर पण आहेत तिथे. गेला खाली. तर आमच्या आवाजामुळे ते पळाले असतील. इथं मोर खूप आहेत. मी एकदा असं सकाळी ना सायकल चालवायला गेलो होतो आणि ना मोर आला आणि असं असं उडत गेला. हा ही स्टोरी ऐका, स्टोरी ऐका. याच्या चिकूच्या बागेत. सिद्धूची स्टोरी ऐकली तुम्ही? हा खरंच. बसलेत हत्तीच्या सोंड्यावरती. जल्लोष असे सुंदर वातावरण झालंय. आता रोहिणी इथं खाली बसली. जाऊ खाली बस ग, खाली बस. या डोंगर आपण जाऊ शकतो. अगं मग बस. आपण सगळं डोंगर रोड आहे तिथे, रोड आहे. आपण नाही का तो हा इकडे बघा. फर्स्ट ब्लॉक करता. रेडी का? 1 2 3 इकडे बघा. आणि ही आहे हत्तीची सोंड. ही दगडाच्या आकारामध्ये आहे. आमचे सगळे पंडित याच्यावर बसले. आणि कसं वाटतंय तुम्हाला? अभि तुला कसं वाटतंय? शिदू तुला कसं वाटतंय? जकास. तुला कसं वाटतंय? चायनी चिंगचाव डेंजर. डेंजर. कारण ते सगळ्या टोकाला बसलेले. खाली बघ. त्याला वाटत हत्ती कधी खाली टाकेल. सोंड मोडायची नाही ना. ओके चला. ही सगळी फोटोग्राफी उरकून आता आम्ही निघालोय. वरती एक छानस सपाट पठार आहे. त्याला आम्ही फुटबॉलचं ग्राउंड म्हणतो. तर तिकडे चाललोय आम्ही. आणि आमचं हे आबू आहे ना सपाट तोंडावर पडलं. कसं पडलं? दगड फेकू नको. कसं काय झालं आबू? बरा स्टोरी सांग. काय झालं? कशामुळे पडली तू? काय झालं तर? तू कशी आली होती? हा आणि अशी तोंडावर पडली. पण तिला काहीच झालं नाही कारण ते स्प्रिंग सारखं आहे. नाही पडली, घसरली. हे आता आम्ही पठारावर आलोय. सपाट पठार आहे सगळं. सुंदरच पठार आहे. सपाट आहे सगळं. खूप दिवसापूर्वी मी आलो होतो. अजूनही तसंच आहे. हा दगडी खूप आहेत. पुढं आहेत अजून. चांगलं आहे ग्राउंड. दाखवतो. इथे आता भेळ खायची आम्हाला. भेळ पार्टी. दम लागलाय. आबूला जमलंय आता. आणि आता इथे भेळ पार्टी आम्हाला करायची आहे. बॉल कुठं मारला यांनी? खाली गेला का? लांब मारू नका. भेळ आपण पठारावर भेळ पार्टी करायची. ओली वेळला काय नाही आणला. ते तू टाकून खा. भेळ पार्टी चालू झाली आहे. आबू फक्त मुरमुरा खाते आणि व्हील्स खाते. ते पोरं व्हील्स मॅगी खाते. अरे बापरे कांदा उडून गेला माझ्या. मधली भेळ ही माझ्या असते ती वेगळीच. आणि कैरी पण आणली मी. छानशी कैरी आहे. आंबा नाही ती कैरीची डायरेक्ट. धुवून आणलं का पण? पाण्यात. मस्त अशा सुंदर वातावरणात भेळ. मला कैरी द्या ना. कैरी आणि भेळ. ओके. कैरी भेळ. कैरी भेळ. मला द्या ना. वा मजा वेगळीच वेळ. कांदा कापू का झालेली आता मस्त. भेळ, कांदा, कैरी, त्यानंतर केळी सगळं खाऊन झालंय बघा. आणि आता इथे चालू आहे एक क्रिकेटचा डाव. बघतो क्रिकेट खेळायला आणले आम्ही बॅट. सुंदरसं पठार आहे इथं. सपाट मैदान आहे. होऊ शकतं तुम्ही किती मोठं मैदान आहे. एवढं मोठं मैदान आहे. त्याला आम्ही क्रिकेटचं ग्राउंड म्हणतो. बॉल गेला बघा. हवा छान. याची मॅच चालू आहे बघा.
क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि त्यांनी जोरात मारला नो बॉल ना बॉल कुठे गेलाय छक्का. बॉल छातीच्या वरती होता त्यामुळे नो बॉल. आणि इकडे प्लेअर हे पहा आम्ही त्या तलावावर गेलो होतो ना गेल्या वेळेस ते तलाव तिथे त्या बाजूला आहे तो तलाव. हा दिसतोय तो तलाव काळा खडक दिसतोय तुम्हाला त्या डोंगरावर इथे येतो. इकडे हा आमचा गावडेवाडीचा पाझर तलाव तो पण सुंदर भरलाय पूर्ण भरलाय. गेल्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हाच त्याला सांड निघाली होती आता पण पूर्ण भरलाय. ते तर झोपले आता. त्याचा आवडता दगड आहे तो. आपल्याला काही खेळला जायचं नाही ते म्हणते ते झोपले इथं कंटाळले. काय राहिले तो अभ्यास कुठला राहिलाय? अरे चला ना बाबा घरी. जायचंय का झोपायचं इथं? एक फोटो